आणि विशेषतः आता आपल्यापैकी वडेट्टीवार साहेब आपणही म्हणाले, थोडं भास्करराव म्हणाले की 7.5 लाख कोटीचं बजेट, मग 1 ट्रिलियन कसं होणार. आता आपण बजेट $1 ट्रिलियन नाही करायचं, आपल्याला आपली अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन करायची आहे. आणि $1 ट्रिलियन म्हणजे काय, 1 ट्रिलियन म्हणजे 1 लाख कोटी असं आपण समजलो तर 90 लाख कोटीची अर्थव्यवस्था आपल्याला तयार करायची आहे महाराष्ट्रात. आता आज महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कुठपर्यंत पोहोचली आहे, 51 लाख कोटीला पोहोचलेली आहे. म्हणजे अजून साधारणपणे 40 लाख कोटी रुपयेची अर्थव्यवस्था आपल्याला विस्तारित करायची आहे. आता हे शक्य आहे का, मी आपल्याला एकच उदाहरण सांगतो की साधारणपणे 12-13 साली आपली अर्थव्यवस्था कितीची होती, 13 लाख कोटीची. 12-13 साठी 13 लाख कोटीची. आता गेल्या 11 वर्षामध्ये 13 लाख कोटीहून ती किती आली, 51 लाख कोटी. हे जवळपास 3 पट आपली अर्थव्यवस्था 10 वर्षामध्ये आपण नेली आहे, 3 पट 10 वर्षामध्ये. आणि म्हणून आपण जेव्हा $1 ट्रिलियन इकॉनॉमी म्हणतो त्यावेळी आपण ऑलरेडी 660 बिलियन पार केले आहे. आणि महाराष्ट्र एकमेव राज्य आहे की ज्या राज्याने 500 बिलियन पार करून आता 660 बिलियनवर आपण पोहोचलो आहोत. प्रभूसाहेब, तुम्ही काल 500 बिलियनवर अडकला होतात, नाही 660 बिलियनवर आपण पोहोचलेलो आहोत. आणि इतर कुठलंही राज्य आज अर्थव्यवस्थेच्या साईजमध्ये आपल्या बरोबरीत नाही. $1 ट्रिलियन घोषणा 7 राज्यांनी केली आहे की आम्ही $1 ट्रिलियन इकॉनॉमी करू, पण कुठलंही राज्य ½ ट्रिलियनला देखील पोहोचलेलं नाही. आपण ½ ट्रिलियन पार करून पुढे गेलेलो आहोत. आणि म्हणून मला विश्वास आहे, बघा असं आहे की समजा जर पुढच्या 4 ते 5 वर्षामध्ये दुष्काळी वर्ष आलं नाही तर आपण $1 ट्रिलियन इकॉनॉमी होऊ. दुष्काळी वर्ष आलं तर मात्र 1-2 वर्ष त्याचा इफेक्ट राहतो. त्यामुळे 1-2 वर्ष, त्यामुळे अगदी बिझनेस युज्युअलनी देखील 2032 साली आपण $1 ट्रिलियन इकॉनॉमी असणार. पण आपल्याला ते 2029-30 मध्ये करायचं आहे. आणि त्या दृष्टीनं परत जगामध्ये आपल्या माहितीकरता सांगतो की जर आपण $1 ट्रिलियन इकॉनॉमी झालो तर आपण जगातली 13वी किंवा 14वी इकॉनॉमी होऊ, अर्थव्यवस्था होऊ. म्हणजे जगामधल्या देशांची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन नाही आहे. आजही बेल्जियम सारख्या देशा एवढी आता आपली अर्थव्यवस्था झाली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे काही आपण सांगतोय हवेतले आकडे नाही आहेत, जे आपण करून दाखवलं आहे गेल्या 10 वर्षात आणि जे करणं शक्य आहे त्याच्या आधारावर आपण या ठिकाणी $1 ट्रिलियन इकॉनॉमीचा जो काही दावा आहे तो करतो. आता जे काही डावोसमध्ये करार झाले त्या संदर्भात देखील या ठिकाणी पुष्कळ बोललं जातं. अनेक वेळा तर हे सांगितलं होतं की तिथे जाऊन करार का करता, इथेच का करार करत नाही. आता आदित्यजी तुम्ही गेला होतात, एक करार केलाय तुम्ही, आहेत त्याचे फोटोही आहेत, केले आहेत, नाही चूक नाही आहे. अरे बाबा तुम्ही का, वाय आर यू डिफेन्सिव्ह, यू आर ॲब्सोल्युटली राईट डुईंग दॅट. हां येस, हां येस, पुढच्याच घेऊन जातो. माझी अडचण नाही, मी घेऊन जातो. मुळामध्ये आपण म्हणालात ते खरं आहे, छोटंसं गाव आहे डावोस, पण 2-2 दिवस येऊन ट्रम्प राहतात. जगातल्या सगळ्या अर्थव्यवस्था या त्या ठिकाणी त्या काळामध्ये असतात. जगातले सगळे बिझनेसेस असतात. इफ यू हॅव टू बी रेलेव्हंट इन इकॉनॉमिक वर्ल्ड, यू हॅव टू बी देअर. आणि मला सांगताना आनंद वाटतो की आम्ही महाराष्ट्राचा रेलेव्हन्स तिथे इतका वाढवला आहे की डावोसमध्ये ज्या काही वेगवेगळ्या चर्चा असतात त्यात महाराष्ट्राची देखील एक चर्चा असते. इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण हे करतो.